नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो। आपला आजचा विषय, घरात ठेवलेल्या या 15 वस्तू आजच घरातून बाहेर काढा आणि घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढा। मृत्यू व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये। अशा कपड्यात मृत्यू व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते। असे कपडे घरच्या प्रगतीत अडथळे आणतात, कुटुंबीय कलह हा निर्माण होतो। मित्रांनो, म्हणजे घरामधला कोणी व्यक्ती जो मृत्यू पावलेला आहे, म्हणजे वारलेला आहे समजून घ्या, तर त्याचे कपडे, त्या कपड्यामध्ये त्यांची ऊर्जा वगैरे असते, ते कपडे घरामध्ये ठेवू नका। 2. देवी देवतांचे भंग पावलेले मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो। घरात अनेक समस्या निर्माण होतात। एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे। नको असलेली मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात विसर्जित कराव्यात। मित्रांनो, आपण घर मंदिरात म्हणा की भंग झालेली, म्हणजे काही फुटेल मूर्ती असो किंवा डबल फोटो असो एखाद्या देवी देवतांचे, ते भंग झालेले अशी मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवू नये, कारण त्यांनी देवदोष लागतो। 3. देवी देवतांना वाहिलेले फुलं नैवेद्य व या गोष्टीचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात। हे निर्मल्य वेळेत घराबाहेर काढले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। अशा गोष्टीमुळे घरात कटकिटी, भांडणे, वादविवाद होतात। मित्रांनो, आपण देवाची फुलं किंवा नैवेद्य बरेच दिवस एखाद्या पिशवीमध्ये ठेवतो, तर त्या कारणामुळं पण घरात अशी काही ऊर्जा किंवा घरात काही दोष निर्माण होऊ शकतो। तर लवकरात लवकर नैवेद्य म्हणा किंवा फुलं आपण ते वाहतो देवाला, ते पाण्यात विसर्जित करा। 4. घरात किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते। हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घरात किंवा वाहनाला बांधू नये, तिचे वेळेस विसर्जित करावेत, अन्यथा फायदाऐवजी तोटा होतो। मित्रांनो, आपण बराच वेळा काय करतो की आमुषा पौर्णिमेला गाडीला स्नान करून नारळ वगैरे फोडतो आणि लिंबू मिरची आपण तिला बांधतो। तर मित्रांनो, ही लिंबू मिरची फक्त 8 दिवस गाडीला किंवा आपल्या घराला बांधले पाहिजे, त्याच्यानंतर ते काढून दिले पाहिजे आणि दुसरे बांधले पाहिजेत। त्या कारणामुळे पण काही दोष लागतो घराला। 5. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये। असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते। वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवावे, नवीन कॅलेंडर लावावे। मित्रांनो, बरेच वेळा असं होतं की जुने कॅलेंडर, आता वर्ष संपत आलेलं आहे, तर हे जुने कॅलेंडर आपण भिंतीलाच ठेवून देतो का वर्षभर ते काढतच नाही। तर ही चूक कधी करू नका। नवीन वर्ष आले, जुने कॅलेंडर आहे ते गुंडाळून एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवून द्या आणि त्या ठिकाणी नवीन कॅलेंडर लावा। 6. मित्रांनो, काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवून नाही, याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात। सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यात होते, आजारपण पाठीशी लागतो, पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो। मित्रांनो, बरेच वेळा काय होतं की आपण आपल्या अंगणामध्ये काटेरी झाडे हे चुकूनही लावू नका। याच्यामध्ये इतकी नकारात्मक शक्ती साठवलेली असते आणि ती ऊर्जा आपल्याला घरावर परिणाम करू शकतात। म्हणजे काही कारणामुळं की घरामध्ये दुखणं येणं, लहान मुलं रडणं, चिडचिड करणं, पैसे दवाखान्यात वाया जाणं, या गोष्टीवर पैसा त्या कारणामुळं निघून जातो। 7. काटेरी झाडेप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो, असे झाडे सुद्धा घरा किंवा घराभोवती लावू नये। मित्रांनो, काटेरी झाडे म्हणजे त्या झाडामधून चीक निघते, पांढरे चीक निघते, ते झाडसुद्धा घराच्या अवतीभोवती लावू नये किंवा असेल तर तोडून टाका। 8. तडा गेलेल्या किंवा तुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते, प्रत्येक कामात अपयश येतात। मित्रांनो, बराच वेळा असं होतं की
आपण आपल्या घरामध्ये आरसा असतो, ते फुटला तर आपण बऱ्याच वेळेस त्याला आपल्या घरामध्ये ठेवून घेतो. तर मित्रांनो, अशी गलती कधी करू नका. आरसा जर फुटेला असेल तर त्याला ताबडतोब फेकून द्या. 9. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जर घड्याळ बंद पडते तर तिला ताबडतोब दुरुस्त करा. जर दुरुस्त होत नसेल तर ताबडतोब तिला बाहेर काढा आणि त्या जागेवर नवीन घड्याळ करा. कारण घड्याळीचा थेट संबंध आपल्या घरावर सुद्धा असतो. 10. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिटात ठेवलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवतात, ज्याने पाकिटाचा लक्ष्मीचा पुरवठा सदैव राहतो. पाकिटात पैशांनी भरलेले राहते. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की पॅकेट फाटेल असन किंवा खराब असन तर आपण ते वापरत राहतो. तर याचा परिणाम मित्रांनो, आपण पॅकेटामध्ये अशी काही वस्तू ठेवतो, जुने लाईट बिल असन, घराची काही कागदपत्र असन, काही कर्जाचे कागदपत्र असन, आपले थोडेफार कॉपऱ्याचे कोणी कर्ज घेतलं त्याची आपण थोडी लिस्ट वगैरे आपण काही पॅकेटात मग ठेवतो. मित्रांनो, सगळ्यात मोठी चूक हीच होती आपल्याकडून की आपले काही ते जुने कागदपत्र आहेत, त्या कारणामुळे आपल्या मागे ती पिढा सदैव चालू राहते. आणि जर पॅकेट वगैरे काही फाटेल वगैरे असेल ते लगेच बदलून टाका, कारण त्याचा थेट संबंध लक्ष्मीशी होतो. 11. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाले असेल तर बदलावे. तिजोरीचे पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नये. पैसे, दागिने, बँक पासबुक, चेक पासबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावेत. तिजोरी खराब असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या घरात तिजोरी आहे, तिथे खराब व्हायला असेल तर तिचा थेट परिणाम आपल्या लक्ष्मीवर होतो, म्हणजे पैशावर होतो. तर खराब वगैरे व्हायला असेल तर व्यवस्थित साफ करा. 12. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपण घरामध्ये असे काही चित्र लावतो, म्हणजे वाहते पाणी, काही रडणारे चित्र, युद्धाचे चित्र, तर हे चुकूनही घरात लावू नये, कारण याचा परिणाम आपल्या थेट घरावर होतो आणि माणसावर पण होतो. 13. परत नसलेले फर्निचर, इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा. वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगती बंद होते. मित्रांनो, बरेच वेळेस असं होतं की आपलं घराचं काही काम चालू असलं किंवा फर्निचरचं काही काम चालू असलं तर आपण काही फर्निचर उरलं तर आपण ते एखाद्या ठिकाणी ठेवून देतो. तर मित्रांनो, असं करू नका. ते फर्निचर एक तर पुढं कामाला घाला, नाही तर घराच्या बाहेर काढा. त्याचा परिणाम पण घरावर होऊ शकतो. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला हे उपयोग कसे वाटले असेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी मी असेच नवीन उपाय घेऊन येत राहीन. नमो आदेश.